नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जून हप्त्याचं वितरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. 15 आणि 16 जुलैला वितरण या ठिकाणी झालेलं आहे. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं की आता 92 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेली आहे. म्हणजे 92 लाख महिलांची योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे. जवळपास 38% महिला या ठिकाणी अपात्र केलेल्या, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ठिकाणी भरलेला होता. आणि महिलांनो, एक विशेष म्हणजे यामध्ये पडताळणी तुमची सुरूच आहे. तर 30 एप्रिलपर्यंत ई-के-वाय-सीची मुदत दिली होती आणि त्यानंतर पडताळणी पूर्ण झालेली आहे. तर पडताळणी अजूनही सुरू आहे आणि यामध्ये आणखी लाडक्या बहिणी अपात्र केल्या जाणार आहेत. कोणकोणत्या महिला या ठिकाणी अपात्र होत आहे आणि यावर उपाय काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा महिलांनो, लाडकी बहीण योजना 92 लाख महिला अपात्र करण्यात आल्या. अपात्र होण्याची प्रमुख कारणे, ठीक आहे. कोणकोणते कारण आहे की ज्यामुळे महिला अपात्र करण्यात आलेले आहे, ज्यांना जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी पाठवला नाहीये. नंबर 1, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असणे. यामध्ये तुमच्या पतीचं पण आलेलं आहे आणि तुमचं पण आलेलं आहे. म्हणजे वार्षिक उत्पन्न जे दोघंही मिळून 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी तुमची योजना या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे आणि पुढे पण हे प्रक्रिया सुरूच राहणार आहे. नंबर 2, कुटुंबातील सदस्य शासकीय व निमशासकीय सेवेत असणे. हे कारण जे आहे कमी महिलांना या ठिकाणी लागू झालेलं आहे. कमीत कमी महिला यामध्ये अपात्र करण्यात आलेले आहे. नंबर 3 आहे, कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असणे. यामध्ये जवळपास 16 लाख महिला अपात्र झालेल्या, ज्या महिलाकडे 4 चाकी वाहन होते. नंबर 4, राज्य व केंद्र शासनाच्या इतर कोणत्याही आर्थिक सहाय्याच्या योजनेचा लाभ घेत असणे. म्हणजे तुम्ही जर इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल शासनाच्या, जसे की संजय गांधी निराधार योजना, यामुळे पण बऱ्याचशा महिलांची लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे. नंबर 5 बघा, एकापेक्षा जास्त अर्ज किंवा चुकीची माहिती व खोटी माहिती दिलेली महिला. तर काही महिलांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले आहे किंवा फॉर्म भरताना चुकीची माहिती दिलेली आहे. त्यामुळे पण बऱ्याचशा महिला या ठिकाणी अपात्र केलेल्या आहे. ई-के-वाय-सी पूर्ण न करणे. 60 लाख महिला, ज्या महिलांना यामध्ये अपात्र काऊन झालेले की त्यांनी आपली ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही, तर पडताळणीमध्ये त्रुटी आढळून आल्या. जास्तीत जास्त महिला ई-के-वाय-सीच्या अभावी या ठिकाणी अपात्र केलेले आहे. नंबर 8 बघा, कुटुंबातील सदस्य आयकरदाता असणे. म्हणजे कुटुंबातील कोणी सदस्य आयकरदाता असेल त्यामुळे पण त्यांना या ठिकाणी अपात्र केलेले आहे. नंबर 9, वयाची अट पूर्ण न होणे. तर बऱ्याचशा महिला ज्या आहेत ते 21 वर्षापेक्षा कमी होते आणि काही महिला आता 65 वर्षापेक्षा जास्त पण झालेल्या आहेत. त्यामुळे पण या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे. आणि नंबर 10, आणि काही महिलांची कागदपत्र जे आहे ते अपुरी असल्यामुळे या ठिकाणी अपात्र केलेले आहे. ठीक आहे. या ठिकाणी 10 मुख्य कारण सांगितलेली आहे की ज्यामुळे या महिला अपात्र झालेल्या आहेत. तर महिलांनो, संपूर्ण कारण आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. तर आता यावर एकच उपाय आहे की ई-के-वाय-सी प्रक्रिया जी आहे ते पुन्हा सुरू करावी. तर ई-के-वाय-सी प्रक्रिया या ठिकाणी पुन्हा सुरू होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. तर अगोदर पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मागच्या वर्षी तो जी-आर आलेला होता. त्या जी-आरनुसार सर्व पात्र महिलांना या ठिकाणी ई-के-वाय-सी पुन्हा करावी लागणार आहे. म्हणजे ई-के-वाय-सी दरवर्षी करावी लागणार आहे. आणि यामध्ये ज्या महिला अपात्र झालेल्या आहे, 92 लाख महिला जवळपास, त्यांना पण या ठिकाणी ई-के-वाय-सीची संधी दिल्या जाणार आहे. सरकारने अगोदर सांगितलेली आहे की तुम्हाला या ठिकाणी पुन्हा ई-के-वाय-सीची संधी दिल्या जाणार आहे. पात्र महिला आणि अपात्र महिला दोघांना पण या ठिकाणी ई-के-वाय-सी करण्यासाठी संधी दिल्या जाणार आहे. तर जोपर्यंत ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमची योजना आता या ठिकाणी सुरू होणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्या 92 लाख महिला अपात्र केलेल्या, आणखी काही महिला या ठिकाणी अपात्र होणार आहे, त्यांना आता पुन्हा ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच हप्ते या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे महिलांनो, हे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि याबाबतची फुल अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.